नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आलेली आहे, कारण की देवेंद्र फडणवीस असं बोललेले आहेत की 2 किंवा 3 एप्रिल पर्यंत आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार। आणि जर एप्रिल मध्ये कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला तर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होऊ शकतात, याचबरोबर जे काय बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनाला अन्नत्याग आंदोलनाला यश आलेलं आहे, या आंदोलनासंदर्भात अजून काही कर्जमाफी संदर्भात गोष्टी घडलेल्या आहेत। बच्चूभाऊंना देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता, त्यावेळेस काय चर्चा झाली हे सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चूभाऊ कडूंना एक फोन केला, कारण की बच्चूभाऊ कडूंनी कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडूंनी रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आणि अन्नत्याग आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी बच्चूभाऊ कडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला। आणि फोन केल्यावर एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतो, तसा तर 2-3 एप्रिल पर्यंतच आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार, अशी माहिती बच्चूभाऊ कडूंना फोनवरून देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। जर आता 2 ते 3 एप्रिल रोजी जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात, थोडक्यात एका मिनिटाच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। आणि या 2 कर्जमाफी योजनेपैकी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांना पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6.5 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत, ती सुद्धा दिली जाणार आहेत। याचबरोबर 2014 ते 2019 पर्यंतच राबवण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्जमाफीचे थकीत 864 कोटी रुपये दिले जाणार। आणि एकूण या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत 7,500 कोटी रुपये थकीत जे काय आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे, ते सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु याच्या व्यतिरिक्त नवीन कर्जमाफी योजनेचं काय, आता 2019 ते 2025 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांवरती 30 ते 35,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे। आपण जर पाहायला गेलं तर नवीन कर्जमाफी याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची होणार आहे, म्हणजे 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे 2019 ते 2025 या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाखांपर्यंत थकीत आहेत, असे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात। परंतु जे शेतकरी 2014, 2015, 16 आहेत, त्यांचा ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यांचं बसलेलं आहे। मित्रांनो, आता हे झालं कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र आणि कोणकोणत्या बँकेचं माफ होणार, हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। तुम्ही सातबारावरती घेतलेलं क्रॉप लोन माफ होत असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे। इतर होम लोन माफ होत नसतं, इतर तुमचं कोणतंही कर्ज माफ होत नसतं, हे मात्र तुम्ही स्पष्ट जाणून घ्या। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बच्चूभाऊ कडूंनी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आणि या अन्नत्याग आंदोलनाला थोडंफार यश आलं आपल्याला असं आपण म्हणू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतकरी महिला जमलेले होते, त्यामुळे या आंदोलनाला यश आलं आपण असं म्हणू शकतो। बच्चूभाऊ कडूंचा 3रा दिवस होता आणि या 3ऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला आणि फोनवर त्यांची बातचीत झाली आणि नंतर त्यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन सोडवलं। परंतु जर फडणवीस साहेबांनी जर दगाफटका केला तर पुन्हा आंदोलनाचा इशारा बच्चूभाऊ कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता कर्जमाफीसाठी सरकार आता सकारात्मक होताना आपण पाहत आहोत, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे अजित पवार सुद्धा अगोदर जे निगेटिव्ह होते ते आता कर्जमाफीसाठी पॉझिटिव्ह झालेले आपण पाहू शकतो। आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांना शब्द दिला होता कर्जमाफीचा, त्याचं आश्वासन ते विसरले होते। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध आमदारांनी, नेत्यांनी हा विषय काढून दिला, त्यांच्या लक्षात आणून दिला आणि नंतर बच्चूभाऊ कडूंनी पुन्हा आंदोलन केलं। बच्चूभाऊ कडूंच्या अगोदरच मुंबईमध्ये रविकांत तुपकरांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतर बच्चूभाऊ कडूंनी आपलं अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी केलं। त्यामुळे आंदोलनाचा फटका किंवा आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला झाला असं आपण म्हणू शकतो, कारण की सरकार आता सकारात्मक झालेलं आहे कर्जमाफीसाठी। त्यामुळे आता हे सरकार जे काही सकारात्मक झालेलं आहे, ही सकारात्मकता आपल्याला कर्जमाफीमध्ये बदलायची आहे। त्यामुळे आपल्याला कर्जमाफीसाठी आंदोलन इथून पुढे चालू ठेवावे लागतील, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळेल। परंतु आता एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सरकार आता कर्जमाफीसाठी सकारात्मक झालेला आहे। तुम्हाला जर बँकेच्या माध्यमातून कर्ज भरा
असं किंवा रिन्यू करा, कारण की मार्च एंडिंग आहे असं बँका सांगतात, कारण की बँकेचं एक काम आहे कर्ज वसुली करणं. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जर कर्ज भरा, रिन्यू करा, जर असं जर फोन आले किंवा काय जर आलं तर सरकार आमचं कर्ज भरणार आहे. सरकारनं आम्हाला शब्द दिला होता आणि सरकार आता कर्जमाफीसाठी सकारात्मक झालेली आहे. त्यामुळे आता थांबा आणि सरकारकडून कर्जमाफी घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता या सरकारच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटते? जे काय बच्चूभाऊ कडूंना जे काही त्यांनी विश्वास दाखवला किंवा जे काय बच्चूभाऊ कडूंना मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि आश्वासन दिलं एप्रिलमध्ये कर्जमाफी करण्याचं, या आश्वासनावर तुम्हाला काय वाटते? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.